नारायण नारायण. तेव्हा एवढा का बरं घोर? प्रत्यक्षात जगन्माता सखूच्या कुटुंबासमवेत आहे. सखूच्या कुटुंबावर आलेल्या संकटाचं ते एका चुटकीसरशी निवारण करते. भगवंता, आपण उगा चिंता वाहत आहे. पण तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरताय मुनिवर. देवीने देवत्वाचं तेज सध्या वीणेत ठेवलंय आणि ती वीणा या क्षणी रावळत आहे. देवींना किंवा सखूच्या कुटुंबाला येणाऱ्या संकटाची चाहूल सुद्धा नाहीये. त्यामुळे अत्यंत त्वरेने काय देव? ती माणसे बघा, ती पहा निघालीत. आपण काय कर्म करतो हे सुद्धा यांना जाणवत नाहीये मुनिवर. तेल ओतून पेटवून द्यायचं किंवा मारायचं, ही क्रूरता आली कुठून? हे अमानुष आहे. देवा, आपणच त्या नराधमांचे 100 अपराध भरण्यासाठी थांबलेत. तुम्हालाच काही करावे लागेल देवा. सखुताई, ती छान कीर्तन केलं तो. रखुमाईची आर्तता, तिचा व्याकुळ भाव ते मोजका पकडलं बघा. काय झालं? डोळे का भरलेत? रखुमाईचा इतका विचार कोणी करत असेल असं वाटलं नव्हतं. तिचा राग समजे बघत्यात, तिचा रुसवा समजे बघत्यात. तू मात्र तिला डोळ्यांनी नाही तर काळजाने बघत होतीस. खरंच त्या रखुमाईचे बी डोळे पाणवले असते. नुसतं रखुमाई नाही म्हणायचं, रखुमाई माता म्हणायचं.